नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मन्नुकी रसोईमध्ये। कसे आहेत तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आजची आपली रेसिपी थोडी हटके आहे, म्हणजेच मजेदार आहे, कारण ही रेसिपी आपल्याला आपल्या लहानपणीची आठवण देणार आहे। जेव्हा आपण शाळेत शिकत होतो ना, तर आपल्या शाळेबाहेर एखादा असं म्हणजे दुकान असायचं जिथे उकडले बोरं वगैरे मिळायचे। तशा दुकानामध्ये एक ही रेसिपी मिळत होती, म्हणजेच हे मिळत होतं ते आहे रेड कलरचे गुलाबजाम, लाल गुलाबजाम, जे आम्ही आवडीने खूप खात होतो। तर म्हटलं चला आपण लहानपण आपलं ताजं करावं। तर यासाठी मी इथे उडद डाळ घेतली आहे अर्धा वाटी आणि 1 वाटी तांदूळ घेतलेला। तांदूळ कुठलाही वापरला तरी चालेल। त्याला छान एकत्र करून स्वच्छ धुवायचं आहे, 2 ते 3 तास त्याला भिजवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे अशी बारीक त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। फक्त 2 ते 3 तास तुम्ही भिजवू शकता, यापेक्षा जास्त नाही भिजवायची आहे। तर आता आपण अशी बारीक पेस्ट छान करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण लाल रंग टाकलेला आहे। लाल रंग टाकायचा आहे खायचा। तर आपल्याकडे पावडर असलेला कलरचा तरी चालेल किंवा लिक्विड कलर असला तरी सुद्धा चालेल। पण थोडी एक चूक झाली माझी इथे। ती चूक म्हणजे अशी की लाल कलर समजून ऑरेंज कलर टाकण्यात आलेला आहे, म्हणून ते थोडं ऑरेंज दिसतंय। पण रेसिपी सेम जाणार, फक्त कलर थोडा चेंज झाला आहे, तर तुम्ही समजून घ्या। तर तिथे आपण ते बॅटर तयार करून ठेवलेलं आहे। आपण इथे आता एक पाक तयार करून घेऊया। मी इथे 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि त्याच कपाने 1 कप साखर सुद्धा घेतलेली आहे। तर आपण आता इथे याचा एकतारी पाक बनवून घेऊया। तर बघू शकता इथे असं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मच मी खायचा बेकिंग सोडा टाकलेला आहे, म्हणजेच खायचा सोडा। तर बघा आता इथे छोटे छोटे आपण असे भज्यासारखे तेलामध्ये तळून घेऊया। तर बघा किती छान असे स्पंज झालेला आहे या गुलाबजामला, बघू शकताय तुम्ही। तर या प्रकारे एकदम इझी रेसिपी आहे आणि आपल्याला आपलं लहानपण ही ताजं करणारी रेसिपी आहे। तर आम्हाला हे शाळेबाहेर मिळायचं, तर आम्ही मधली सुट्टी जेव्हा व्हायची ना, तर आम्ही हे घ्यायचं आणि 1 रुपयाचे 4 यायचे। हे तेव्हा 50 पैशाचे 2 आणि 1 रुपयाचे 4 असे काहीतरी यायचे। हे नक्की मला आठवत नाही, पण हे मिळत होते आणि जे आमच्या एजचे असेल तर त्यांना हे बघून समजलं असेलच। तर बघा एक एक करून आपण हे आता तेलामध्ये तळून घेऊया आणि त्यानंतर आपण लगेच दुसरं बॅटर सुद्धा तेवढ्याच पद्धतीने तळून घ्यायचं आहे। तर बघू शकता किती छान असे स्पंज आलेला आहे याला। तर दुसरं बॅटर सुद्धा आपण दुसरा फेर पण आपण त्याच प्रकारे इथे काढून घेऊया आणि एकदम छोटे छोटे आकाराचे घ्यायचे आहे, जेणेकरून ते तेलामध्ये टाकले की त्याच्यामध्ये उडद डाळ आहे त्यामुळे स्पंज येतातच आणि वरून आपण बेकिंग सोडा टाकलेला आहे म्हणून त्याला स्पंज येतात। आपण छोटे छोटे टाकले तरी ते मग स्पंजी होतात तेलात टाकल्यावर, त्यामुळे आपल्याला बिलकुल छोटे तोडायचे आहे। तर बघू शकता आपला पाक सुद्धा इथे बनवून तयार झालेला आहे। आपल्याला एकतारी पाक घ्यायचा आहे। तर हाताला असं चिपकतायत, तार निघतायत का चेक करायचं आहे। तर या प्रकारे आपल्याला इथे पाक पाहिजे आहे आणि त्यानंतर जे आपण तळून घेतलेले बॉल्स आहे ते बॉल्स आपण एक एक करून पूर्ण पाकामध्ये सोडून घेऊया आणि त्याला 2 मिनिटं तसेच राहू द्यायचं आहे, जेणेकरून ते त्यात छान डीप होऊन पाक आतमध्ये जाईल। तर बघू शकता असे आपण त्याला काढून घ्यायचं एका डिशमध्ये। तर कोणाकोणाला आठवली आहे ही डिश नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण आपलं लहानपण ताजं करून घ्या हे बनवून। एकदम खूप छान होते। आपल्या मुलांना पण खाऊ घाला, कारण त्यांना पण आपल्या लहानपणीचे दिवस आपल्याला सांगायचं की आपल्या शाळेच्या बाहेर काय मिळायचं। आताचे प्रायव्हेट स्कूल जे आहेत तिथे ते हे सगळा प्रकार नाही मिळत। तर बघा साखर जमलेली आहे पाकाची। तर असं स्पंजी बनवून तयार झालेला आहे आणि पटकन ही रेसिपी बनवून घ्या आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला सांगा। तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।